टीम जर पाहिली तर एक उत्तम दर्जाचा खेळ काल यांच्या टीमने केला गेला आणि आज या स्पर्धेला त्यांनी एक मान्यवर या स्वरूपात उपस्थिती दाखवल्याबद्दल जननी माता चषक 2024 या स्पर्धेमध्ये त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर 40+ जाऊली वर्सेस BCC करंजे. चला संकेतला मॅन ऑफ द मॅच इथं बहाल करायचे आहे. या स्पर्धेत आपण जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये सामनावीरसाठी स्मार्ट वॉच जर सौजन्य लाभलंय ते म्हणजे गणेश शेलार आणि सूरज शेलार यांच्या माध्यमातून आज आगळी वेगळी सामनावीर या स्पर्धेला लाभलं गेलं. एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आले गेले आणि एक बक्षिसांची लयलूट या खेळाडू करताना आपण पाहतो. या एक दर्जेदार खेळ, एक उत्तम खेळ या स्पर्धेमध्ये केला जातो या. आणि त्याचप्रमाणे बिवडीगावचे सरपंच यांना इथं माईची शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं या. तर उत्कृष्ट असा खेळ राहिला तो म्हणजे संकेत याच्या. तर चला जाऊया मॅच खेळे. पुढील एक मॅच रंगतदार मॅच आपल्या समोर आलेत. 40+ वर्सेस BCC करंजे. एक चांगली मॅच आपल्या समोर आली गेल्या. एक चांगला खेळ आणि एक चांगला अनुभव यांच्याकडून बघण्यासारखा आहे. ही दोन्ही टीम जर आपण पाहिलं तर तुल्यबळ संघ एक अनुभव जर पाहिला तर 40+ टीमकडे एक अनुभव चांगला आहे आणि समोरची टीम जर आपण पाहिली तर प्रगल्भ खेळ करून एक उत्तम दर्जाचा खेळ करत आज जर पाहिलं तर चांगला खेळ करत आलेली ही BCC करंजे टीम यांच्याकडे एक अनुभव चांगला आहे. आणि तरुण खेळाडू आज जर पाहिले तर उदयास आलेले आहेत, आपल्याला बघायला भेटले जात आहेत ते म्हणजे BCC करंजे संघाकडून. दोन्ही टीमचा एक चांगला खेळ आपल्या समोर पाहायला भेटला जातो. या शिवसंकल्प नेहरू या मंडळ वागदरे पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतो. या जन्नीमाता क्रिकेट क्लब वागदरे यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित केली गेली आणि या स्पर्धेला आपण जर पाहिलं तर जन्नीमाता चषक 2024 या स्पर्धेचा आपण टायटल बघतो. या भव्य स्पर्धा दोन्ही टीमला विनंती असणार आहे. 40+ टीम आपला 12वा खेळाडू इथं पॅव्हलियन कक्षामध्ये पाठवायचा आहे, विनंती असेल. चला ओपनर जोडी मैदानामध्ये दाखल झाल्या. रणजित पवार आणि सचिनची जोडी मैदानामध्ये आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर सचिन धनावडे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकासाठी आमंत्रित केलं जाते. पंचांचा ग्रीन सिग्नल येते, मॅच ऑन होते. या चला निर्णय कळवा. जो रूल्स असेल तो कळवा. सर्कल मध्ये लावायचा आहे. ओके चला आपले जर सर्कल पूर्ण होत नसेल तर आपण सीमारेषेवरती फलंदाज लावू शकणार नाही. पंचांनी कॉल दिलेला आहे, मॅच ऑन होते. आणि एक 2 धावांची पेनल्टी असणार आहे ती 40+ टीमला. चला स्पर्धेला सुरुवात होत्या. चला वेळ घेऊ नका. 2:26 म्हणजे 25 मिनिटं संपली पाहिजेत. म्हणजे 3:02 हा खेळ संपला पाहिजे. हा विनंती असणार आहे 40+ टीमसाठी. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, क्षेत्ररक्षण सजवून घेतलं गेलं. या गोलंदाज सज्ज झाला आहे एक चांगला रनअप, चांगले गोलंदाजी करण्यासाठी. सुरुवात केली जाते. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून गेलेला चेंडू आणि सचिन सारख्या फलंदाजाला थांबवलं जातं या टप्पा. आणि या अनुभवावरतीच गोलंदाजी करण्यासाठी
सज्ज झालाय पहिला चेंडू फुलटा चेंडू होता इथं क्षेत्ररक्षक नाही पाठमोरा करतायत धावतायत प्रयत्न केला जातो या आणि या प्रयत्न करत असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं जातं या आणि यावरती जर पाहिलं तर 3 धावा इथं जमवले जात आहेत म्हणजे प्रयत्न केलाय आणि या प्रयत्नाला जरूर यश आलंय जर आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावत होते प्रयत्न करत होते कारण की आपला क्षेत्ररक्षक देता येणार नाही आपल्याला प्रयत्न करायचे धावा वाचवायच्या आहेत या इराण्याने धावण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक धाव वाचवली जाते 3 धावा आणि इथं सुरुवात केला जातो या श्रीगणेशा केला जातो या पहा एक दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला भेटला जातो या सचिन निघालाय गोलंदाजीसाठी प्रयत्न केलाय फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय पण यावेळी प्रयत्न केला गेला नाही दोन्ही क्षेत्ररक्षकाने आणि चेंडू जर पाहिला तर जवळजवळ कव्हर क्षेत्रामधून निघाला होता डीप पॉइंट मध्ये गेला आणि यावरती कव्हर केला गेला तो म्हणजे शिवा सपकाळ येणे आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर यावरती दोन धावा इथं जमवल्या जात आहेत प्रयत्न केला जातो या म्हणजे कोणताही क्षेत्ररक्षक नाही पुरेपूर धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातो यावेळी फटका सजवलाय मिड विकेटच्या रिजन मध्ये आणि चेंडूला पाठवून दिलं या 6 धावांसाठी येतोय पंचांनी दोन्ही हात वरती केलेत 6 धावांसाठी येतोय हा षटकार आता प्रयत्न ओलांडली जाते 4 धावांसाठी येतोय हा चौकार आणि यावेळी जर पाहिलं तर थोडंसं क्षेत्ररक्षण कुठेतरी अपुरं आहे याचा पुरेपूर जर पाहिलं तर रणजित हा फायदा उचलला जातो या आणि यावरती जर आपण पाहिलं तर चौकार खेचला जातो या धावसंख्येमध्ये बदल होतो या 15 आकड्यावरती गॅप शोधलाय कव्हरच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल केला जातो या डीप पॉइंट मध्ये जातो या 4 धावांसाठी येतो हा चौकार दुसरं षटक इथं सुरुवात होते या गॅप शोधलाय प्रयत्न चांगला आहे चांगलं क्षेत्ररक्षण इथं केलं जातं या कव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर डॉक्टर प्रशांत पारठे यांच्याकडून एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं जातंय आपल्याला व्हेरिएशन चांगला आहे फटका सजवला गेला या कव्हरच्या डोक्यावरून चेंडू डीप पॉइंट मध्ये जातो या सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय हा चौकार कारण की शॉट फिल्डिंग आहे कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळला जातो यावेळी व्हेरिएशन जरूर केलं या पुन्हा प्रयत्न इथं सफलता भेटली जाते एक अनुभव होता आणि अनुभव पणाला लावला या दत्ता मोहिते एक व्हेरिएशन केलं गेलं आणि रणजित सारख्या फलंदाजाला जाळ्यामध्ये अडकवला जातो या इथं विकेटचं पतन केलं जातंय तर विनंती असेल
इथंही वेलिशन केलं, त्याला फटका सजवला गेला. या पाठमोरा क्षेत्ररक्षण केलं जात आहे, पण तोपर्यंत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सीमारेषा ओलांडली जाते. या 4 धावांसाठी येतो हा चौकार. यावेळी चांगलं व्हेरिएशन केलं गेलं, फसवलं गेलं या, कारण की निलेशला वाटलं हा चेंडू कुठेतरी ऑफ स्टंपाच्या बाहेरून जाईल आणि हा अतिरिक्त चेंडू असेल या विचारामध्येच हा चेंडू सोडून दिला गेला. पण एक चांगला उत्तम चेंडू हाताळला जातो या गोलंदाज दत्ता यांच्याकडून. निलेश सारख्या फलंदाजाला थांबवलं जातं. या एक चांगलं षटक, पुन्हा प्रयत्न, आणि यावेळी काय चेंडू हाताळला जातो या. अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, एक लाजवणारी गोलंदाजी पाहायला भेटली जाते. आणि या गोलंदाजीला आपण जर पाहिली तर दाद दिली जाते. या थांबवलं जातं, या धावसंख्या रोखली जाते, कौतुक केलं जातं. या धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली हा ती म्हणजे 28 या आकड्यावरती. 9 धावा जरूर खर्च केल्या गेल्या, कारण की आज आपण क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर कोणताही क्षेत्ररक्षक इथं तैनात नव्हता. आणि यावेळी गोलंदाजी करणं म्हणजे खूप अवघड अशी जमीची बाजू होती. आणि यावेळी 9 धावा खर्च करणं म्हणजे एक मोठी महत्त्वाची बाजू आहे. आणि या प्रकारे गोलंदाजी केली गेली ती म्हणजे दत्ता मोहिते. धावसंख्या 28 धावा. आणि एक फलंदाज आपण जर पाहिला तर रणजित पवार सगळ्या फलंदाजाला इथं जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. आता यावेळी जर आपण पाहिला तर 3ऱ्या क्रमांकाचा षटक घेऊन येतो या गणेश धनावडे. अप्रतिम गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. आतापर्यंत जर पाहिला तर आपल्या गावाकडे एक चांगली गोलंदाजी केली होती, पण आता जर आपण पाहिलं तर 40+ टीमकडून खेळताना एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली गेली, एक जबाबदारी दिली गेली. आपल्या गावाच्या विरोधात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो या गणेश धनावडे गोलंदाजीसाठी. फटका सजवला, फटका जरूर खेळला, क्षेत्ररक्षक होतो या. तोपर्यंत चेंडू मिड विकेटच्या रिजन मध्ये सीमारेषा ओलांडली जाते. 4 धावांसाठी येतो हा चौकार. हा, 32 या आकड्यावरती फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक होते या. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर इथं जेल पकडला गेला, कौतुक केलं जाईल, तो म्हणजे शिवा सपकाळकर. फटकेबाजी जर पाहिली या अतुल्याची, एक चांगला गोलंदाज जर पाहिलं गणेश, निर्धाव चेंडूनी सांगता केली जाते. ज्या ज्यावेळी मैदानामध्ये उतरला गेला तोपर्यंत हा खेळाडूचा आपण जर पाहिलं तर रेकॉर्ड केला गेला. या आलेले एक दमदार सुरुवात, षटकारानं आपलं खातं खोललं गेलं या. असा हा अतुल कांबळे फलंदाजी मार्गावरती आलाय, प्रयत्न केला. याही वेळी गणेशकडे अनुभव आहे, या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेतो. या लगातारचे 2 चेंडू डॉट केले जात आहेत.
विकेट घेतलं या पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर चौकार आला होता, पण त्याच्यानंतर जर पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी राहिली आणि अचूक टप्प्यावरती ही गोलंदाजी साधली जाते. समोरच्या फलंदाजाला थांबवलं जातं या, रोखलं जातं या, प्रयत्न केला जातो या, तो म्हणजे गणेशच्या गोलंदाजीवरती. चांगलं क्षेत्ररक्षण इथं पाहायला भेटलं गेलं ते म्हणजे सुधाकर दादा लोहार यांच्याकडून चांगला थ्रो फेकला होता, पण थ्रो हो फेकल्यानंतर जर पाहिलं तर गोलंदाजाने स्टंपावरती मारण्याच्या नादामध्ये हा चेंडू सुटला जातोय आणि फलंदाज सुरक्षित त्याच्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचला जातो. या पुन्हा एकदा फटका तिथं चांगल्या खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, पण याही वेळी निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. एक तीक्ष्ण नजरेचा यष्टीरक्षक जर आपण पाहिलं तर विजय सुर्वे एक उत्तम यष्टीरक्षक पाहायला भेटलं गेलं आणि इथं एकेरी धाव वाचवली जाते. पहा इथं 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 34 या आकड्यावरती. म्हणजे या षटकाकडे आपण जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आणि एक गडी. एक महत्वपूर्ण षटक आज जर पाहिलं तर गणेश धनावडे यांनी हाताळलं गेलं. 2022चा उत्कृष्ट गोलंदाज JPLचा आपण जर पाहिला तर गणेश धनावडे नक्कीच नाव त्याचं वारंवार घेतलं जाईल, कारण की जोपर्यंत आपण 40+ संघाकडून खेळतो या तोपर्यंत या खेळाडूचं नाव वारंवार पण घेतलं जाईल. JPL 2022ची स्पर्धा 23ची स्पर्धा यामध्ये एक उत्तम दर्जाचा गोलंदाज राहिला होता. प्रयत्न केला आहे, व्हेरिएशन केलं या, नक्कीच फसवलं जातं या आणि त्यालाही इथं त्याच प्रकारे फसवण्याचा प्रयत्न केला जातोय तो म्हणजे निलेशकडून, कारण की एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला त्याच ताकदीनं गोलंदाज जर आपण जर पाहिला तर दत्ता मोहिते सर यांनी फसवलं गेलं या. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय दत्ता. यावेळी फटका सजवला आहे, खेळला गेला या. मिळांचा क्षेत्ररक्षक विनोददादा पारठे तोपर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण इथं एकेरी धाव आणि या एकेरी धावीनं आपण जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 35 आकड्यावरती. थांबवलं या चांगल्या पद्धतीने इथं खेळ दर्जेदार पाहायला भेटला जातो या. तो म्हणजे 40+ संघाने फटका पजलाय की काय, क्षेत्ररक्षक येतो या. शिवा सपकाळ चेंडू खाली आला, मेडऑफच्या क्षेत्ररक्षणासाठी इथं सज्ज झाला होता, झेल टिपला जातो या. विकेटचं पतन इथं होतं या. फलंदाज जर आपण पाहिलं तर अतुल परतीच्या इशाऱ्यानं जातो या. पॅव्हलियनच्या दिशेनं देऊया डीजेला संधी. रोखला जातो या. यावेळी प्रयत्न केला आहे राजेश यांनी. आता आपल्याला जमवायचं आहे, पार्टनरशिप करायची आहे, प्रयत्न करायचा आहे आणि एक मोठी धावसंख्या जमवायची आहे. या इराद्यानं राजेशने खेळ केले जात्या. एक सिंगल धावा आल्यानंतर जर आपण पाहिलं तर या षटकाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 38 आकड्यावरती.
म्हणजे फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या एक गडेच्या मोबदल्यात. 2 षटकं हाताळली गेली आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ केला आणि या 12 धावा फक्त खर्च केल्या आणि त्यामध्ये 2 फलंदाज बाद केले गेलेत. म्हणजे एक दर्जेदार गोलंदाजी दत्ता यांच्याकडून राहिली गेली आहे. 3 षटकांचा जरूर खेळ संपला गेला. आता 4थं षटक जर पाहिलं शेवटचं षटक घेऊन आला या विजय सुरू गोलंदाजीसाठी. चांगला चेंडू गोलवरचा चेंडू होता. यावेळी निलेश सारख्याला थांबवलं जातं या. म्हणजे पहा एक सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली होती या. निर्धाव चेंडूनं सुरुवात केली जाते या. म्हणजे आतापर्यंतचे गोलंदाज जर आपण पाहिले तर दत्ता आणि गणेश यांनी एक उत्तम गोलंदाजी केली गेल्या आणि त्याच पावलावरती आपल्याला गोलंदाजी करायचे या इराद्यानं विजय हा गोलंदाजीसाठी निघाला जातो या. प्रयत्न केला. आता एकेरी धाव घेतली जाते कारण की आता एक एक धाव ही महत्वाची होत चालल्या. कारण की डॉट चेंडू आपल्याला बॅकअप घेऊन जातोय पण यावेळी एकेरी धावेनं आपली धावसंख्या पुढे सरकली जाते. म्हणजे इथंही आपल्याला एक अनुभव येतो या. म्हणजे एक एक धाव जमवली जाते. धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरकली जाते. ते म्हणजे 39 आकड्यावरती. असं वाटलं होतं की BCC करंजी संघ एक मोठी धावसंख्या उभी करू शकेल पण येणाऱ्या गोलंदाजांची एक दारात येतं पडले आणि त्याच्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर कुठेतरी स्लो या गतीनं पुढे सरकण्याचा प्रयत्न केला जातो या. ही वेळी चांगला चेंडू होम स्टंपाच्या बाहेरून गेलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. म्हणजे शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक म्हणलं की आपल्याला जितक्या धावा जमवायच्या आहेत प्रयत्न करायचा आहे. आणि अमर शेलार यांच्याकडून जर लगातार 3 विकेट घेतले तर विजयला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रयत्न केला इथं संधी आहे का पण तोपर्यंत गोलंदाज पोहोचू शकला नाही. आता एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धावेनं पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकली जाते. ती म्हणजे 40 या आकड्यावरती. 40+ धावा होत्यात की नाही. येणारे उर्वरित जर आपण पाहिले तर धावा 2 चेंडूचा खेळ इथं शिल्लक असणार आहे. विजय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी निघाला जातो या. प्रयत्न केला इथं काय क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण खेळाचा दर्जा पाहायला भेटला जातो या. आज आपण जर कालच्या सत्रामध्ये जर पाहिला तर 5 वर्षाचा खेळाडूचा खेळ पाहिला पण इथं आपण पाहतो या 44 वर्षाचा खेळाडू अप्रतिम खेळ पाहायला भेटला जातोय. एक दर्जेदार क्षेत्ररक्षण आज पाहिलं तर आपण डॉक्टर या पदावरती आहे पण इथं क्षेत्ररक्षणाचा नजारा पाहायला भेटला जातो या. प्रशांत यांच्याकडून अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं जातं या. इथं रोखलं जातं या. प्रयत्न केला जातो या. कौतुक केलं जातं या प्रशांत यांचं. धावसंख्या रोखल्या. धावसंख्या जर पाहिली तर 42 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. प्रयत्न केला जातो या. यावेळी फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का आणि इथं झेल टिपला जातोय आणि या शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं तर विकेट संपादन करून एक चांगलं षटक हाताळलं जातं या. आणि जर आपण पाहिलं तर 5 षटकांचा खेळ संपला गेला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 आकड्यावरती म्हणजे 40+ धावा 40+ संघासमोर उभा केल्या जातात. आता येणाऱ्या गोलंदाजासमोर एक सांघिक संख्या उभी केली जाते. आता फलंदाजीसाठी उतरणार आहे तो म्हणजे 40+ संघ. चला तर विनंती असेल लगेच आपण क्षेत्ररक्षणाशी उतरायचं आहे आणि आपण टार्गेट सेट करूया. आणि 40+ संघासाठी जर आपण पाहिलं तर 2 धावांची पेनल्टी प्लस करून 45 धावांचं आव्हान असणार आहे 40+ संघाला. तर BCC करंजी संघ आपण लाईनअप करायचं आहे आणि मैदानामध्ये उतरायचं आहे. आज ही स्पर्धा आपण पाहतोय आजमावतोय बघतोय. आज जर पाहिलं तर 32 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आणि या स्पर्धेकडे
आपण जर पाहिलं तर एक खासियत आहे या स्पर्धेमध्ये, एक नवोदित टीम या स्पर्धेमध्ये आल्या, ती म्हणजे बिवडी टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. एक खेळाचा दर्जा चांगला राहिला गेला आणि या स्पर्धेला एक नवोदित टीम लाभली गेल्या. त्याच्यानंतर जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये एक नवोदित टीम सहभागी झाली, ती म्हणजे तळोशी टीम. आज एक खेळाचा पाहिला ना तर एक चांगला खेळ, एक सांघिक खेळ आपल्याला त्यांच्याकडून बघायला भेटला गेला, ती म्हणजे तळोशी टीमकडून. नवोदित टीम होती पण असं वाटलं नाही, पण त्याचा खेळाचा दर्जा खालवला आहे आणि नवीन टीमनं एक आज जर पाहिला तर एक चांगला खेळ करून दाखवला गेला, ती म्हणजे तळोशी टीमनं. कौतुक केलं जाईल कारण की या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि आपला खेळ एक चांगला खेळ करून दाखवला गेला. आपण आज स्पर्धा पाहतो या, ती म्हणजे जननी माता चषक 2024ची स्पर्धा. आगळी वेगळी स्पर्धा, चांगलं बक्षीस आपल्याला पाहायला भेटली जाते. या स्पर्धेला जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दीपक बापू पवार यांच्याकडून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेला, त्याचप्रमाणे श्री सकाराम शिलार अध्यक्ष कोपर खैनाने, वार्ड अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्याकडून आपल्याला पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जर आपण पाहिलं तर नवी मुंबई वसुली अधिकारी विष्णू आप्पा धनावडे साहेब यांच्याकडून आपल्याला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला लाभलं गेलं या. आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक वसंतराव मारुती शिंदे यांच्याकडून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक लाभलं गेलं या. त्याचप्रमाणे चतुर्थ पारितोषिक आपण जर पाहिलं तर हबप कानिपनाथ बांगर महाराज सर यांच्याकडून आपल्याला चतुर्थ पारितोषिक ही लाभलेले आहेत या स्पर्धेला. आणि या स्पर्धेचं जर आपण जर तर आगळी वेगळी बक्षिसं पाहिली जात आहेत. एक सुबक चषक जर आपण पाहिलं तर आकर्षण चषक, नजरा वेधून घेणारं चषक आपण पाहतो या, ती म्हणजे सचिन दादा सावले यांच्याकडून आपल्याला स्पर्धेला संपूर्ण चषक लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाजासाठी ही स्पोर्ट्स सायकल सौजन्य लाभले. जननी माता क्रिकेट क्लब वागदरे यांच्या सौजन्यानं उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक सायकल आपल्याला पाहिलेली आहे. आणि या उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेत कोण ठरणार आणि सायकल कोण घेऊन जाणार हे आपल्याला बघावं लागणार आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स सायकल आहे, सौजन्य लाभलेलं आहे, ते म्हणजे जननी माता क्रिकेट क्लब वागदरे यांच्याकडून. आणि त्याचप्रमाणे आपण बघतो या मालिकावीर LED TV सौजन्य लावले मैत्री ग्रुप जावली यांच्याकडून आपल्याला स्पर्धेसाठी अशी विशेष बक्षिसं लाभली गेली आहेत. त्याचप्रमाणे या सामनावीर आपण बघतो या प्रत्येक सामनावीरसाठी स्मार्ट वॉच त्यासाठी सौजन्य लाभले गणेश शिलार आणि सूरज शिलार. मॅच ऑन होत्या, 45 धावांचं आव्हान असणार आहे. क्षेत्रक्षण सजवून घेतलं गेलं या, ते म्हणजे BCC करंजे संघाने. आणि आपण यूट्यूब सौजन्य आपण पाहतो या शंकर एकनाथ शिलार यांच्याकडून यूट्यूब लाईव्ह आपण पाहतो या. चला मॅचला सुरुवात होते आहे. चला क्षेत्रक्षण सजवून घेतलं या, चला स्पीड घ्या. दत्ता मोहिते आणि शिवा सपकाळ ही जोडी मैदानामध्ये उतरली गेली आहे. 45 धावांचं आव्हान आहे. आणि गोलंदाज जर आपण पाहिलं तर अतुल पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन निघाला जातो या. चला मॅच ऑन होत्या, पहिलं षटक निघून निघाला आहे, तो म्हणजे अतुल. स्ट्राईकला आहे दत्ता मोहिते सर. पहिला चेंडू ऑफ स्टंपाच्या थोडासा बाहेरून गेला, पंच नक्कीच वळले गेले तर अतिरिक्त चेंडू घोषित केला जातो या. कारण की ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडंसं चेंडून वळण घेतलं गेलं आणि ऑफ स्टंपाच्या बाहेरून गेला. एक अतिरिक्त चेंडूनं सुरुवात केली जाते, श्रीगणेशा होतो या. एक 45 धावांचं आव्हान आहे. पुन्हा एकदा थोडासा रनअप स्टार्ट घेतली जाते या, निघाला जातो या, तो म्हणजे अतुल. प्रयत्न केला, गॅप शोधलाय, 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा चेंडू खेळला जातो या आणि जाणलं जातं या. आणि यावरतीच जाणला जातोय तो म्हणजे एक दत्ता मोहिते सर. एक उत्तम दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला भेटला जातो या. म्हणजे
याचा जर आपण पाहिलं तर खेळ बघण्यासाठी नक्कीच प्रेक्षकांची गर्दी होते, कारण की दत्ता मोहिते सर कोणत्या प्रकारे खेळ करतायत. आणि यावेळी त्यांनी गॅप शोधला गेला. या कव्हरच्या पॉईंटमधून हा जर पाहिला तर गॅप शोधला गेला आणि दोन क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा पाठमोरा करत असताना चेंडू सीमारेषा ओलांडली जाते. या चौकारानं इथं आपलं खातं खोललं. या धावसंख्येमध्ये बदल होईल तो म्हणजे 5 आकड्यावरती. पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताळला गेला, थोडासा ऑफस्टंपावरून नंतर हाताळला होता, पण त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो म्हणजे दत्ता मोहिते सरांनी. पुन्हा प्रयत्न, पण यावेळी अतुलनं एक चांगली गोलंदाजी केली जाते. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. अनुभव कमी आहे, पण ज्या प्रकारे गोलंदाजी करतो वेगाने, एक अचूक टप्पा जर पाहिला तर चांगल्या प्रकारे आहे. आणि मोठा फटका आल्यानंतरची गोलंदाजी जर पाहिली अतुल याची, एक चांगली गोलंदाजी राहिली. निर्धाव चेंडूनं कुठंतरी मनोबल वाढवलं जातं. या प्रयत्न केला जातो. या कारण की आपली संख्या धावसंख्या जर आपण पाहिली तर कुठेतरी कमी पडल्या. याला वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल. एक एक धाव ही महत्त्वाची असणार आहे आपल्यासाठी. यावेळी प्रयत्न केलाय, फटका जरूर खेळला आहे. स्क्वेअर लेगच्या रिजमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही, तोपर्यंत चेंडू सीमारेषा ओलांडली जाते. येतोय हा चौकार, दमदार चौकार. पुन्हा 4 धावेच्या भरीनंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुढे सरकली गेली. ती म्हणजे 9 या आकड्यावरती. या मैदानाचा पुरेपूर फायदा उचलला जातो. या काय फटकेबाजी केली जाते, गॅप शोधला जातो. या पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके न खेळता गॅप शोधला पाहिजे आणि या गॅप नंतरच आपण धावसंख्या जमवू शकतो हे दाखवून दिलं जातं. या एक खेळाचा एक दर्जा आहे. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर अतुल निघाला गोलंदाजीसाठी. पुन्हा प्रयत्न केला, इथं चेंडूला उचलला जातोय. आता 3 क्षेत्ररक्षक पाठमोरे जात आहेत. 1 बाउन्स फील्ड करणार तोपर्यंत चेंडू जर आपण पाहिला तर याही वेळी सीमारेषा ओलांडली जाते. म्हणजे तिन्ही क्षेत्ररक्षकांना अपयश आलं. या म्हणजे काय फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटली जाते. आणि या 4 धावींच्या भरीनंतर आपण जर पाहिलं तर धावसंख्या पुन्हा एकदा पुढे या ती म्हणजे 13 या आकड्यावरती. प्रयत्न केला जातो. या आणि एक तंत्र असतं. JCC. तर वळूया मॅचकडे. नक्कीच एक चांगली मॅच आपल्या समोर आली गेली. आता कुठेतरी संकटात टाकलं या गोलंदाजांना, ते म्हणजे दत्ता मोहिते सरांनी. आज ज्या प्रकारे ते खेळ करतायत, पहिला चेंडू ज्या प्रकारे खेळला तो जमिनी लगत खेळला होता, म्हणजे गॅप शोधला आणि मेहनत करावी लागली क्षेत्ररक्षकांना. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर स्विलेकच्या रिजनमध्ये हा फटका खेळला गेला होता, सहजरित्या खेळला होता. पण याच्यानंतर जर आपण पाहिलं आता खूपच ऑफ स्टंपाच्या बाहेरून फेकला गेला हा चेंडू, अतिरिक्त चेंडू. पंचांनी अतिरिक्त चेंडू घोषित केला गेला. या म्हणजे यावेळी जर आपण पाहिलं तर अतुलची एक गोलंदाजी जर पाहिली तर त्या प्रकारे चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. समोरचा फलंदाज त्या ताकदीचा आहे, त्याला थांबवायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, खूप प्रयत्न करतोय, अनुभव लावतोय पणाला. यावेळी फटका चांगला आहे, त्याच प्रकारे सजवला गेलाय फटका. आता क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही, 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेषा ओलांडली जाते. चौकाराने इथं मोहर लगावला जातो. या धावसंख्या जर आपण पाहिलं तर पुढे सरकली गेल्या, ती म्हणजे 18 या आकड्यावरती. चला शेवटचा चेंडू घेऊन निघतोय.
तर 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. पहिलं षटक जर पाहिलं तर करंजे संघानं ही 19 धावा जमवल्या होत्या. 18 धावा आहेत, पण त्याला प्रत्युत्तर 18 धावांनी दिले गेले. आणि यावरती जर आपण पाहिलं तर 4 चौकार लगावले गेले ते म्हणजे दत्ता सरांच्या बॅटमधून. आता यावेळी निलेश भिलारे, जावली एक्सप्रेस या नावानं ओळखणारा खेळाडू आज दुसऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन येतो. या निलेश गोलंदाजीसाठी निघाला जातो. या आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर शिवा सपकाळ येतो. या लेफ्ट हँड बॅट्समन प्रयत्न केलाय, फटका सजवलाय चांगला. इथं कव्हर षटकारूमध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात होते. एक सिंगल धाव घेतली जाते. एक खेळाचा दर्जा जर आपण पाहिलं तर शिवाकडून जाणला गेला. या कारण की समोरचा फलंदाज ज्या ताकदीने खेळ करतोय त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं आहे. एक सिंगल धाव देणं गरजेचं आहे. हे केलं गेलं ते म्हणजे शिवाकडून एक सिंगल धाव घेतली. स्ट्राईकवरती दत्ता सरांना घेऊन येतो. या आणि पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर निलेश गोलंदाजीसाठी निघाला जातोय. चांगला रनअप, चांगला स्टार्ट जर आपण पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी च्याकडून केली जाते. या म्हणजे निलेश यावेळी चांगला चेंडू. याकडे ही वेरिएशन आहे. ज्यावेळी दत्ता सर गोलंदाजीसाठी होते त्यावेळी निलेश हा फलंदाजीवरती होता. कुठेतरी आपलं विकेट आबादत खेळण्याच्या नादामध्ये कुठेतरी वाकडे तिकडे फटके खेळत होता. एकेरी दुहेरी धावा जमवत होता, पण आता स्वतः गोलंदाजीवरती आहे. आणि समोर जर पाहिलं तर दत्ता सर हे फलंदाजीवरती आहेत. त्याला माहिती आहे की या फलंदाज ज्या प्रकारे फलंदाजी करू शकतो त्याला थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न केलाय, फटका जरूर खेळलाय, पण यावेळी एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेनं हे धावसंख्या पुढे सरकली जाते. ज्या प्रकारे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक मोठं काम केलं गेलं, धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे सरकली गेली ती म्हणजे 20 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्या, खूप उशीर झाला. या थोडंसं स्पीडअप घ्या थोडंसं. स्वयंसेवक किरण धनावडे, आपल्याला माहिती नसेल तर बॉल टाकू नका. जुना चेंडू अंपायर्सकडे ठेवायचा आहे की जेणेकरून चेंडू जर ग्राउंडच्या बाहेर गेला तर तो यूज करण्यात येईल. लाईनमन सगळ्यांनी अलर्ट राहायचं आहे. लक्ष द्या. आशिष, बॉलवर लक्ष द्या सगळे. हॅलो. हा तर जे बाउंड्रीमॅन आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आली. जर आपण सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर 50 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्यासाठी. तर आपण तयार राहा, कारण की स्फूर्ती वाढली पाहिजे, मनोबल वाढलं पाहिजे, क्षेत्ररक्षण चांगलं झालं पाहिजे. पंच, चला पंच काय आहे तो निर्णय कळवा आणि लगेच मॅच चालू करा. आणि आपले जे लाईनमन्स आहेत त्यांनी चेंडूवर लक्ष द्यायचं आहे, कारण ग्राउंडच्या बाहेर जर चेंडू गेला तर तो परत येत नाही आहे. ते चेंडू आपल्याला खेळाच्या दरम्यान यूज करायचे आहेत, जेणेकरून सर्व सामने पटापट उरकतील, कारण आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. शनिवारचा दिवस. चालू असलेला सामना करंजे बनाम 40+ जावली. दुसरा षटक चालू असताना धावसंख्या 20, बिनबाद 20. स्ट्राईक दत्ता, नॉन स्ट्राईक शिवा.
आणि गोलंदाज निलेश. लाईनमन्स आपण आपापल्या जागेवर बसून घ्यायचे. जर चेंडू आला तर त्वरित मैदानामध्ये रिटर्न टाकायचं आहे. यावेळी फटका बसलाय की काय, क्षेत्ररक्षक पोहोचतो, या प्रयत्न केला जातो, या कौतुक केलं जाईल खेळाडूचं. नक्कीच आज जर पाहिलं तर नवोदित खेळाडूंचा एक खेळ आपण पाहतो, या दर्जेदार खेळ, एक उत्तम खेळ, नक्कीच शाबासकीची थाप दिली जाते. आणि यावेळी जर आपण पाहिलं तर फलंदाज इथं बाद होतो, या तो म्हणजे दत्ता सर. एक चांगला खेळ, चांगल्या प्रकारे खेळ राहिला होता. काय मध्ये दत्ता यांचं विकेट पतन होत आहे. झेल बाद होत आहेत. दत्ता पुढील फलंदाज 40+ जावली संघाकडून. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 20, 1 बाद 20. चला विनंती असेल जे बाहेर गेलेत, विजय पार्टे जे बाहेर गेले त्यांना आतमध्ये यायला सांगा. बॉल गेला असेल तर जाऊ द्या, आतमध्ये या, विनंती असेल. चला मॅच सुरुवात करा. पहा पहिल्या विकेटच्या शोधामध्ये होता दत्ता सर, इथं बाद होऊन परतलेत आणि मैदानामध्ये फलंदाज सुधाकर दादा लोहार मैदानामध्ये उतरलेत. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20 या आकड्यावरती. अजून 25 धावांची गरज असणार आहे. प्रयत्न केला आहे, चेंडूला उसळी दिली जाते आणि यावरती जर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. या दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे, एक चांगलं षटक जर आपण पाहिलं तर निलेश भिलारे गोलंदाजी मार्गवरती. वीस धावा धावलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला जातो, या तो म्हणजे निलेश. प्रयत्न करतो या, कारण की एक एक धाव इथं घेण्याची गरज आहे आणि त्या प्रकारे खेळ केला जातोय. पण ज्या प्रकारे गोलंदाजी केल्या निलेश यांनी, डॉट बॉलची सांगता केली जाते. आणि धावसंख्या जर आपण पाहिलं तर 20 धावा, 2 धावा या षटकामध्ये खर्च केल्या जात आहेत. म्हणजे चांगलं उत्तम गोलंदाजी जर आपण पाहिली तर निलेश यांनी हाताळली गेली. डीजे यायचे समाधान शेलार. धावसंख्या 20 विजयासाठी. 18 चेंडू 25 धावांची गरज. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय तो सचिन, मॅन फ्रॉम करंजे. सचिन टू शिवा. पुढचा चेंडू सचिन याचा, सामना करेल शिवा. आणि सुंदर चढवलेला लेग साईडच्या दिशेने, त्यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु कुठेतरी पाय घसरून बॅट्समन थोडासा मिस्टेक होतोय बॅट्समन कडून. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण. धावसंख्येत बरं धावसंख्या होते 21. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्वरित फेकी केली. समीकरण बदललं, समीकरण गेलं 24 धावांवर. विजयासाठी 17 चेंडू 24 धावा. 24 धावा 17 चेंडू. पुढील चेंडू सचिन याचा, सामना करेल सुधाकर, मॅन फ्रॉम 40+ जावली. काय करतायत आपल्या संघासाठी अनुभव, 40+ पावसाळे पाहिलेले. सुरेख फलंदाजी करतात मॅन फ्रॉम करंजे सचिन. सचिन टू सुधाकर. पुढील चेंडू
सुंदर लॉफ्ट केलेला चेंडू गगनामध्ये, परंतु फिल्डर क्षेत्ररक्षण खाली आणि झेलबाद होताना सुधाकर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे वेगवान गोलंदाजी करंजे संघाकडून सचिन याची धावसंख्या रोखली, फलंदाज बाद केला सुधाकर याच्या माध्यमातून. झेलबाद होताना सुधाकर पॅव्हलियनला माघारी परतताना. विजय सुर्वे 40+ जावली संघाकडून सचिन मॅन फ्रॉम करंजे. पहिला चेंडू 1 धाव, दुसरा चेंडू विकेटचं पतन. कमबॅक पाहायला मिळाला करंजे संघाकडून. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 21, विजयासाठी 24 धावांची गरज 40+ जावली संघाला. स्ट्राईकला विजय आणि फुल लेंथ डिलिव्हरी, परंतु पंचांचा वाईडचा इशारा. लेंथ मध्ये कुठेतरी चुकी पाहायला मिळाली. एका अवांतर धावेत भर. धावसंख्येत बदल, धावसंख्या 22. समीकरण बदललं पुन्हा एकदा. पुढचा चेंडू सचिन टू विजय आणि ऑफसाईडच्या दिशेने चढवलेला कव्हरच्या दिशेने, त्यावर 1 धाव पूर्ण होते. फिल्डर येतोय, फेकी करेल. एकाच धावेवर समाधान. स्कोरबोर्ड हलतं ठेवतायत विजय आपल्या संघासाठी. धावसंख्येत बदल, धावसंख्या 23. आता विजयासाठी 22 धावांची गरज. 15 चेंडू 22 धावा, 22 धावा 15 चेंडू. पुढचा चेंडू सचिन याचा, सामना करील शिवा. आणि सुंदर डिलिव्हरी पाहायला मिळाली. फलंदाजाला समजलं नाही. चेंज इन पेस, आउटस्विंग डिलिव्हरी पाहायला मिळाली सचिन याची. सुंदर कमबॅक. मॅन फ्रॉम करंजे. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 23. पुढील चेंडू सचिन टू शिवा आणि पुन्हा एकदा लेंथ मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, परंतु वाईड +1 डिक्लेअर झोन मध्ये जातोय चेंडू. 2 धावा आल्या, एक वाईड स्वरूपात तर एक डिक्लेअर स्वरूपात. यष्टीरक्षकाची साथ नाही मिळाली आणि धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या गेली 25 वर. समीकरण पुन्हा एकदा बदललं. सामना 40+ जावली बनाम करंजे. अटीतटीचा सामना. दोन्ही संघ प्रबळ संघ. पुढील चेंडू सचिन याचा, सामना करेल पुन्हा एकदा शिवा. आणि पुन्हा एकदा बॅटची कडा घेतलेली आहे. क्षेत्ररक्षक खाली काय करतोय पाहायचंय ना. आपल्याच गोलंदाजीवर झेल घेताना कुठेतरी कॉलिंग मध्ये थोडासा फरक. चेंडू
आणि लॉफ्टेड केलेला आहे लेग साईडच्या दिशेने, त्यावर क्षेत्ररक्षक तयार, परंतु इथे कुठेतरी चुकी होते, झेल ड्रॉप होतोय सत्यम धनावडे यांच्याकडून. करंजे संघाकडून चांगली ट्राय पाहायला मिळाली, परंतु झेल ड्रॉप झाला. त्याच दरम्यान एक धावसंख्येत भर, धावसंख्या बदलली, 26 झाली आता विजयासाठी मात्र 19 धावांची गरज. षटक समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 26. गणेश. आणि हा मात्र पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळाला निलेश याच्याकडून. निर्धाव चेंडूची सांगता. पहा काय होतंय क्रिकेटच्या या पतलावर. पहिला कमबॅक निलेश कडून, नंतर गणेश कडून, परत एकदा निलेश कडून. सुंदर क्रिकेट पाहायला मिळते. खचाखच भरलेलं स्टेडियम, गोठवली गाव 40+. रबाळे स्टेशनच्या समोर पुढचा चेंडू निलेशाचा सामना करेल गणेश. आणि पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळाला निलेश याचा. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 32. विजयासाठी मात्र 13 धावांची गरज. परंतु काय होते निलेश याचे बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. गणेशाला समजत नाहीत. एकदा शॉर्ट पिच डिलिव्हरी, एकदा फुल लेंथ डिलिव्हरी. चेंज इन पेस. निलेश टू गणेश. विजयासाठी 13 धावांची गरज. आणि तिथेच बॅटची कडा घेतलेली आहे. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून डिक्लेअर झोन मध्ये गेला. एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या बदलली, धावसंख्या गेली 33 वर. धावसंख्येत बदल झाला, धावसंख्या गेली 33 वर. विजयासाठी मात्र 12 धावांची गरज. 7 चेंडू 12 धावा, 12 धावा 7 चेंडू. पाहूया कोण कमबॅक करतोय, निलेश की गणेश. शेवटचा चेंडू निलेशाचा, सामना करेल गणेश. आणि पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, इथे काय झालं.
BCC वागदरे. पुढील गोलंदाज रणजित पवार मॅन फ्रॉम BCC करंजे. शेवटचं षटक, निर्णायक षटक. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा, 6 चेंडू 2 षटकार. 2-2-2-2 अशा 6 चेंडूवर 2 धावा किंवा चौकार चौकार आणि 2 धावा. रणजित पवार पहिला चेंडू सामना करतील विजय. आणि सुरेख चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 33. विजयासाठी समीकरण बदललं. 5 चेंडू 12 धावा, 12 धावा 5 चेंडू. पाहूया काय करतायत विजय आपल्या संघासाठी. फटकेबाजीची गरज. रणजित पवार मॅन फ्रॉम करंजे सामना करतील विजय. आणि सुरेख चढवलेला चेंडू. काय होत आहे, पायचे क्षेत्ररक्षक खाली आणि झेल घेतलेला आहे सत्यम धनावडे मॅन फ्रॉम करंजे. विकेट. माननीय श्री नारायण शेलार यांचं इथे स्वागत झालंय. जन्नीमाता क्रिकेट क्लब वागदरे यांच्यातर्फे हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज विजय सुर्वे. समीकरण काय आहे पाहायचं आपल्याला. विजयासाठी 4 चेंडू 12 धावांची गरज. मोठे 2 फटके विजयांच्या बॅटमधून पाहायला मिळतात का बघूया. आणि रणजित पवार अनुभवाची गोलंदाजी. 4 चेंडू 12 धावा. अटीतटीचा सामना. करंजे बनाम 40+ जावली. आणि पुन्हा एकदा फुल्लर लाईनची डिलिव्हरी. तेथे मात्र फलंदाजाला समजला नाही. निर्धाव चेंडू गेला. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरच राहिली. धावसंख्या 33 वरच राहिली. मग आजपासून पाहतोय 33 वरच धावसंख्या आहे. काय भारी गोलंदाजी करतोय रणजित पवार करंजे संघाकडनं. अशीच गोलंदाजी पाहायला मिळावी. आणि पुढचा चेंडू रणजित याचा सामना करेल विजय. आणि आता मात्र पंचांचा निर्णय काय होतोय पाहायचंय. आणि फलंदाज होतोय बाद. यष्टी चित होताना सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली रणजित याची. आणि इथे कुठेतरी जावली 40+ जावली संघाकडून. विकेटचं पतन, विकेटचं पतन. फलंदाज येतोय पॅव्हलियनला जातोय. पुढचा फलंदाज येतोय विकेट सोडतोय पॅव्हलियनला जातोय. धावसंख्या स्थिर राहिली. धावसंख्या राहिली 33. परंतु अजूनही समीकरण काही चेंज नाही झालं. 2 चेंडू 12 धावा, 12 धावा 2 चेंडू. 2 मोठे फटके पाहायला मिळतील का. नवीन फलंदाज 40+ जावली संघाकडून. प्रशांत, डॉक्टर प्रशांत. पाहूया काय करतायत आपल्या संघासाठी. सलग 2 षटकारांची गरज विजयासाठी 40+ जावली. आणि या 12 धावांना डिफेंड करण्याचा प्रयत्न रणजित पवार यांच्याकडून. BCC करंजे. पुढील चेंडू आणि सुरेख चढवलेला चेंडू. लॉफ्टेड शॉट परंतु नो मॅन्स लँड मध्ये 1 बाउन्स कॅरी करताना BCC संघाकडून. आणि त्याच दरम्यान 2 धावांची इथे रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. धावसंख्येत भर झाला परंतु याचा मला असं वाटतं की फायदा नाही झाला. कारण धावसंख्या खूप पाहिजे होत्या, 12 पाहिजे होत्या. आता मात्र 10 राहिल्या. 1 चेंडू 10 कार पाहायला मिळतोय का. नो बॉल षटकार. आणि पुढे काय होतंय. पुढचा चेंडू रणजित. आणि